16 मार्च 2024ला मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतराची घोषणा केली आणि त्यासाठी थोडी नाही तर 4000 कोटी रुपयांची तरतूद केली। आणि याला महिना झाला पण अजूनही ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले की नाही का याचं घोडं नेमकं कुठं अडलं ह्या योजनेचं भावांतर योजनेचं? तर हे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे रेट खाली गेलेले आहेत, हमीभावापेक्षा कमी रेट मिळत आहेत। त्याच्यामुळे ही मागणी पुढे आली की तुम्ही आम्हाला भावांतर स्कीममधून अनुदान द्या। सोयाबीनचे रेट असेच खाली गेलेले होते आणि त्यावेळेस मनाची मागणी झाली होती की भावांतर स्कीम लागू करा। पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण सरकारी खरेदी सुरू करणार सोयाबीनची। तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस सोयाबीनची फक्त 0.5% खरेदी झाली। मध्य प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य जिथं भावांतर भुगतान योजना लागू केली गेली, तर तिथला नेमका अनुभव काय होता? आणि पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढलं, गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये 6 शेतकरी मेले। म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भावांतर भुगतान योजना लागू झाली पण त्याचा जो उलटा इफेक्ट आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर। मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू झाली आणि त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसं काय फटका बसला? बेंचमार्क मार्केट म्हणजे काय, तर इथे जे रेट असतात तर ते प्रमाण मानले जातात। व्यापाऱ्यांनी कार्टेल केलं, आपापसा संगनमत केलं आणि रेट पाडून टाकले। हरियाणामध्ये प्रामुख्याने 3 पिकांसाठी योजना राबवली जाते। मध्य प्रदेशची योजना भावांतर योजना कशामुळे फसली, त्याची कारण काय होती नेमकी? मध्य प्रदेशमध्ये 21 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती भावांतरसाठी त्या हंगामामध्ये आणि सुमारे 1952 कोटी रुपये खर्च केले राज्य सरकारने त्यासाठी। म्हणजे हा आकडे बघितलं तर ही खूप मोठी स्कीम ठरते। हरियाणात पण अशी एक योजना राबवण्यात आली होती भावांतर योजना, तर तिथे नेमका काय पॅटर्न होता ह्या योजनेचा? कारण ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचंच भलं झालं की केंद्राकडनं मदत मिळणं बंद झालं, त्यामुळे ह्यांना योजना गुंडाळावी लागली। त्याच्याऐवजी जर समजा भावांतरचा पर्याय निवडला सरकारने तर त्या सरकारला मग काय करायचं, सगळा माल खरेदी करण्याची गरज नाही, तर फक्त जो डिफरन्स आहे तेवढंच द्यायचं। आम्हाला जे काही 4000 कोटीचं जी घोषणा केली होती, जे काही मिळणार होतं बाबा, आम्ही त्याच्याकडं म्हणजे अपेक्षेनं आम्ही वाट पाहत होतो की आता मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल। 1 महिना गेला, मग ते आता आम्हाला मिळणारच नाही का असं आम्ही समजायचंय का? कापसाच्या रेटची पण तीच ओरड आहे, सोयाबीनच्या रेटची पण तीच ओरड आहे। सरकार आचारसंहितेची लागू व्हायची वाट कशाला बघत होतं? आचारसंहितेच्या एकदम तोंडावर त्यांनी काय निर्णय डिक्लेअर केला? त्याचं काही अनुदान आहे भावांतरचं, ते शेतकऱ्यांना मिळणार नाही, ते व्यापाऱ्यांना मिळणार। निवडणुकांच्या तोंडावर गाजावाजा केला, मोठी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना दिलासा याच्या अंतर्गत त्या बातम्या चालवल्या, सगळं झालं। मग ह्या योजनेचा नेमका हेतू काय होता? का आम्हाला फक्त येड्यात काढायचं होतं शेतकऱ्यांना? आता आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आता काही पैसे देता येत नाहीत, पण आचारसंहिता संपली की अकाउंटवर 4000 कोटी रुपये जमा होणार। नमस्कार, मी धनंजय सानप। ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। राज्यात सध्या कापूस आणि सोयाबीनचे दर हे हमीभावाच्या खाली आहेत। यावरती उपाय म्हणून राज्य सरकारनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी 1 महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना लागू करू असं सांगितलं होतं। पण याची घोषणा झाली, पण पुढे या योजनेत नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांना जो काही निधी याच्यातनं मिळणार होता, जो काही जाहीर केलेला निधी होता, तो मिळाला का? या सगळ्या विषयांवरती आपण आज बोलणार आहोत। बेसिकमध्ये आपण हे पण जाणून घेणार आहोत की भावांतर योजना नेमकी काय आहे, या भावांतर योजनेचं अंमलबजावणी कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर। सर, पुन्हा एकदा तुमचं या नवीन भागात स्वागत आहे। जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, त्यासोबत अजित पवारही होते उपमुख्यमंत्री, या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती भावांतर योजनेची आणि त्याच्यासाठी एक निधी ठरवलेला होता। पण याला महिना झाला पण अजूनही ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं की नाही का याचं घोडं नेमकं कुठं अडलं ह्या योजनेचं, भावांतर योजनेचं? याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे। भावांतर योजनेची घोषणा झाली परंतु त्याच्या संदर्भात पुढे काही हालचाल झाली नाही। बरं, त्याच्या आधी आपण भावांतर नेमकं काय हे आधी समजून घेऊया। भावांतर भुगतान योजना, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की प्राइस डिफिशियन्सी पेमेंट सिस्टीम म्हणजे PDP। त्याचं सोपं नाव म्हणजे भावांतर योजना आहे। म्हणजे काय असतं, तर ज्यावेळेस एखाद्या शेतमालाचे रेट हमीभावाच्या खाली जातात त्यावेळेस बाजारभाव आणि हमीभाव ह्याच्यातला फरक जो आहे तो थेट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करायचा, त्याला म्हणतात भावांतर। तर नेहमी कसं असतं की सरकार काही पिकांचे हमीभाव जाहीर करतं ना, त्याच्यामागचं लॉजिक काय असतं की त्या पिकाचा जर भाव हमीभावापेक्षा खाली गेला तर सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल, सरकार खरेदीमध्ये उतरेल आणि सरकार स्वतः तो माल खरेदी करेल, जेणेकरून किमान हमीभाव तरी शेतकऱ्यांना मिळेल। त्याचा एक फायदा असा होतो की मग मार्केटमध्ये पण रेट वाढू लागतात। बरं, पण दरवेळेस अशी काही खरेदी करणं शक्य नसतं। आणि जर आपण पूर्ण MSPचं जर बघितलं तर भात आणि गहू अशी हे 2च पीक आहेत की ज्यांची मोठ्या प्रमाणात आणि नियमित खरेदी होते।
बाकी पिकांची कधीतरी खरेदी होते आणि त्याचं प्रमाण पण खूप कमी असतं. मग त्याला एक पर्याय म्हणून मग हे भावांतरची स्कीम आलेली आहे की मला सरकारने स्वतः खरेदी करायची नाही, त्याची साठवणूक करण्याची गरज नाही आहे. त्याच्याऐवजी मग जो डिफरन्स आहे बाजारभाव आणि हमीभाव त्यातला फरक फक्त द्यायचा. तर पहिल्यांदा मध्य प्रदेश आणि नंतर हरियाणा ह्या सरकारने ह्या योजना सुरू केलेल्या होत्या, पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकदा पण अशी स्कीम नव्हती लागू केलेली. आणि 2018मध्ये सोयाबीनचे रेट असेच खाली गेलेले होते आणि त्यावेळेस पण अशी मागणी झाली होती की भावांतर स्कीम लागू करा. पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण सरकारी खरेदी सुरू करणार सोयाबीनची. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस सोयाबीनची फक्त 0.5% खरेदी झाली. 0.5% फक्त? हां, म्हणजे ज्यावेळेस आपण असं बघतो की हे तेलबिया पिकं किंवा इतर पिकं आहेत की त्यांची सरकारी खरेदी फारशी होतच नाही. आता 0.5% खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच आहे. मग अशा काळात मग अशी मागणी येते की तुम्ही खरेदी जर करणार नसाल तर मग किमान भावांतर योजना तरी लागू करा. कारण मध्य प्रदेशचं उदाहरण आहे, हरियाणाचं उदाहरण आहे. त्याच्या ह्या पार्श्वभूमीवर मग यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या दोन्ही कमोडिटीचे रेट खाली गेले, म्हणजे कॉटन आणि सोयाबीन. आणि ही दोनच पिकं हे खूप महत्त्वाची पिकं आहेत. महाराष्ट्राचा जर खरीप आपण बघितला, या दोन पिकांवरतीच जी काही ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे ती अवलंबून आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. तर हे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे रेट खाली गेलेले आहेत, हमीभावापेक्षा कमी रेट मिळत आहेत. त्याच्यामुळे ही मागणी पुढे आली की तुम्ही आम्हाला भावांतर स्कीममधून अनुदान द्या. आणि मग ह्याची दखल घेऊन 16 मार्च 2024ला मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली की आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी थोडकी नाही तर 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली. तर त्यावेळेस माहोल असा होता की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती आणि त्याच्या आधी यांची धावाधाव सुरू होती आणि मग धडाका सुरू होता. शेतकऱ्यांसाठी जे काही वेगवेगळे निर्णय आहेत त्यांचा धडाका सुरू होता. आणि मला आठवतं की त्या आठवड्यामध्ये एक आठवड्यात 3 वेळा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि 16 मार्चला जी बैठक झाली त्याच्यामध्ये हा निर्णय झाला. आणि त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचं सरकार जे आहे ते शेतकऱ्यांसाठी खूप संवेदनशील आहे. आम्ही आतापर्यंत काय नाही म्हणलं तरी 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाटलेत आणि शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची आम्ही किती समरस आहोत. आणि ही जी स्कीम आम्ही लॉन्च करतोय भावांतराची त्याच्यामुळं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि त्या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री पण हजर होते, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. अजित पवारांकडचं अर्थ खातं आहे. तर त्यामुळे असं हे झालं होतं की आता ही स्कीम लागू झाली, परंतु मग लगेच आचारसंहिता लागू झाली लोकसभा निवडणुकीची. आणि त्याच्यामुळे मग आचारसंहितेच्या काळामध्ये ह्या स्कीमच्या अंमलबजावणीचं घोडं काही पुढं सरकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सध्या ही फक्त घोषणा आहे. कारण 16 मार्चला घोषणा झाली, आज आपण शूट करतो ते 2 मे आहे. तर ह्या काळामध्ये याच्यामध्ये काहीच हालचाल झालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांना जे काही नुकसान होते ते होतच आहे. त्याच्यामध्ये यांना काही फायदा झालेला नाही आहे. किमान भावांतराची घोषणा झाल्यानंतर सरकारी पातळीवरती काहीतरी हालचाल होईल आणि रेट वाढतील किंवा शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल अशी जी काही अपेक्षा होती ती सगळी फोल ठरलेली आहे. त्याच्यामुळं भावांतर योजना खरंच लागू झाली की नाही ह्याच्याबद्दलच संभ्रम आहे, अशी एकंदर स्थिती आहे. बरं सर, आता तुम्ही मध्य प्रदेशचा एक उल्लेख केलात. तर मध्य प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य जिथं भावांतर भुगतान योजना लागू केली गेली. तर तिथला नेमका अनुभव काय होता, तिथे काय घडलं असं की ज्याच्यामुळे भावांतर भुगतान योजना तिथे लागू केली गेली आणि त्याचा एकूण अनुभव काय होता तिथल्या योजनेचा? नाही, तर भावांतर तिथे ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये लागू केलं त्याला एक पार्श्वभूमी काय की 2017-18मध्ये ही भावांतर स्कीम तिथे लागू केली. त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं की मुख्यमंत्री भावांतर भुगतान योजना. तर ते का लागू त्यांना करावे लागले, कारण 2017मध्ये जून 2017मध्ये तिथं मंदसौर नावाचं एक ठिकाण आहे, तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. आणि ते शेतकरी कशासाठी आंदोलन करत होते तर शेतमालाला भाव द्या आणि कर्जमाफी करा, ह्या 2 मागण्यासाठी त्यांचं आंदोलन होतं. आणि शिवराज सिंग चौहान त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढलं, गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये 6 शेतकरी मेले आणि लगेच विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या. मग ह्या निवडणुकीमध्ये 6 शेतकऱ्यांचा जीव घेणारे सरकार किंवा शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे सरकार अशी जी प्रतिमा आहे ती आपल्याला त्रासदायक ठरेल आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल, राजकीय किंमत मोजावी लागेल. त्यामुळे मग शिवराज सिंग चौहान सरकार ॲक्टिव्ह झालं. मग त्यांनी मध्यंतरी उपोषणसुद्धा केलं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि घाईघाईमध्ये त्यांनी ही स्कीम डिक्लेअर करून टाकली भावांतर भुगतान. आणि त्यावेळेस सोयाबीनचे रेट पडलेलेच होते 2018मध्ये. 2017-18च्या खरीपासाठीची ही स्कीम होती. मग सोयाबीनचे रेट पडलेले होते, मग त्यांनी घाईघाईत डिक्लेअर करून टाकले की आम्ही भावांतर स्कीम लागू करतोय आणि बाजारभाव आणि हमीभाव ह्याच्यातला जो काही डिफरन्स आहे तो आम्ही थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करू. आणि नेमकं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पण रेट पडलेलेच होते 2018मध्ये आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये ही स्कीम लागू केल्यानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रामध्ये पण मागणी झाली की इथं पण ही स्कीम लागू करा. पण फडणवीस काय त्यावेळेस त्याला अनुकूल नव्हते, त्यामुळे त्या स्कीमचं काही पुढं काही झालं नाही महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासंदर्भात.
पण उलट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नुकसानच झालं. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भावांतर भुगतान योजना लागू झाली, घाईघाईत का होईना त्याचा अंमलबजावणी सुरू झाली, तिथल्या शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले, पण त्याचा जो उलटा इफेक्ट आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर. तोच मला विचारायचं आहे की आता मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू झाली आणि त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसं काय फटका बसला, म्हणजे हे गणित मला कळालं नाही, शेतकऱ्यांना सुद्धा ते कळालं नाही की याचा काय संबंध बाबा. बरं, आता हे सोयाबीन सारखं जे पीक आहे ना, ते 3-4 राज्य त्याच्यामध्ये महत्त्वाची राज्य आहेत. त्याच्यामधले एक आहे मध्य प्रदेश आणि एक आहे महाराष्ट्र, की जे शेजारी राज्य आहेत. तर मध्य प्रदेश हे सगळ्यात जास्त सोयाबीन पिकवणारं राज्य आहे, बरोबर, आणि दुसऱ्या नंबरला आहे महाराष्ट्र. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे इथले जे मार्केट आहेत हे बेंचमार्क मार्केट समजले जातं. महाराष्ट्रातलं लातूर मार्केट आहे किंवा मध्य प्रदेशमधलं इंदोर मार्केट आहे. बेंचमार्क मार्केट म्हणजे काय, तर इथे जे रेट असतात तर ते प्रमाण मानले जातं. बरं, मग त्या रेटच्या आधारेच मग देशभरातले जे काही मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट ठरतात. म्हणजे असं होणार नाही की बाबा इंदोरला तेजी आहे आणि तिकडं नागपूरमध्ये मंदी आहे, असं नाही होणार. तो जो तिथला जो ट्रेंड आहे तो इकडे पण राहणार. त्या दृष्टीने ते बेंचमार्क मार्केट असतात, कारण तिथं तेवढे अरायवल असते. तिथली जी उलाढाल आहे ती इतकी महत्त्वाची असते की सगळ्या मार्केटचा जो कल आहे तो त्याच्यावरती ठरत असतो. त्याच्यामुळे त्याला बेंचमार्क मार्केट म्हणतात. मग आता झालं असं की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना सुरू झाली आणि त्याचं निवडणुकीवर डोळा ठेवून ही स्कीम लागू करण्यात आलेली होती. त्याच्यामुळं ती खूप ढिसाळपणे राबवली गेली. त्याच्यामध्ये अनेक गैरप्रकार पण झाले आणि त्याच्यामुळे शेवटी ती योजना फसली. साधारण 76 ते 80 दिवस ह्या कालावधीसाठी ती योजना राबवली गेली, कारण पुढे निवडणुका होत्या आणि ते घाईघाईत त्यांनी ते निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे काय झालं की त्या लिमिटेड पिरियडमध्ये जास्त आवक सुरू झाली. आणि दुसरं काय केलं की व्यापाऱ्यांनी कार्टेल केलं. कार्टेल म्हणजे काय, तर एक आपापसात संगनमत केलं आणि रेट पाडून टाकले. समजा भावांतर योजना नसती लागू तर जे रेट राहिले असते त्याच्यापेक्षा जास्त रेट त्यांनी आर्टिफिशियली पाडून टाकले, आपापसात संगनमत केलं, कार्टेल केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते ह्यांचं कार्टेल आणि वाढलेली आवक त्याच्यामुळे रेट एकदम डाऊन झाले. मध्य प्रदेशमध्ये रेट डाऊन झाले याचा अर्थ देशातल्या सगळ्याच मार्केटमध्ये, प्रमुख मार्केटमध्ये सोयाबीनचे रेट डाऊन होणार. आणि सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसला, कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमावर्ती राज्य आहेत ना, त्याच्यामुळे मग अरायवल पण इकडून तिकडं चालू असते आणि शेवटी त्याचा इम्पॅक्ट होतोच. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हेर नुकसान झालं. एकतर इथं सरकारी खरेदी अर्धा% झाली, इथं भावांतर योजना लागू झाली नाही आणि तिकडे रेट पडल्यामुळे मग इकडले रेट डाऊन झाले. मग शेवटी तिथे ज्यावेळेस डिसेंबरमध्ये ते भावांतरचा पहिला टप्पा संपला त्यावेळेस कुठे इथले रेट वाढायला सुरुवात झाली. त्या अर्थाने मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. सर, आता याच्यात सुरुवातीच्या प्रश्नात तुम्ही याचाही उल्लेख केला की हरियाणात पण अशी एक योजना राबवण्यात आली होती, भावांतर योजना. तर तिथे नेमका काय पॅटर्न होता ह्या योजनेचा? मग मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र याच्यात परत राज्यानुसार त्याच्यात काही बदल झालेले आहेत का, किंवा तिथलं ते मॉडेल सक्सेसफुल ठरलं का तिथं? आता हे मध्य प्रदेश आणि हरियाणा हे दोनच राज्य महत्त्वाचे आहेत की ज्यांनी भावांतर योजना एक मोठ्या प्रमाणावर राबवली. तर मध्य प्रदेशमध्ये काय आलं होतं की पहिल्यांदा त्यांनी पायलट बेसिसवर ती योजना राबवली आणि त्यावेळेस एकच पीक होतं सोयाबीनचं. पण नंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली. मग त्याच्यावर त्यांनी कडधान्य पिकं घेतली, सोयाबीनवर बाकीची तेलबिया पिकं घेतली आणि मक्याचं पीक घेतलं. असं सगळे मिळून त्यांनी 8 पिकांसाठी ती स्कीम राबवली. मध्य प्रदेशमधल्या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री भावांतर भुगतान योजना आणि हरियाणामध्ये या स्कीमचं नाव आहे भावांतर भरपाई योजना, BBY असं म्हणतात ते. तर हरियाणामध्ये प्रामुख्याने 3 पिकांसाठी ही योजना राबवली जाते. त्याच्यामधलं एक आहे बाजरी आहे, दुसरं आहे मोहरी आणि तिसरं आहे सूर्यफूल. पण टेक्निकली त्यांनी 22 पिकांसाठी ही योजना जाहीर केली. त्या 22 पिकांमध्ये मग भुईमुग आहे, मूग आहे, हरभरा आहे आणि त्याचबरोबर भाजीपाला आणि फळ पिकं सुद्धा आहेत. परंतु अशा जरी 22 पिकं जरी असले तरी प्रत्यक्षामध्ये इफेक्टिव्हली जर बघितलं आपण ह्या 3 पिकांसाठी ते योजना राबवली जाते. आणि हरियाणाचं वैशिष्ट्य आहे की ते हरियाणामध्ये मिक्स मॉडेल आहे. म्हणजे ते फिजिकल प्रोक्युरमेंट पण करतात, म्हणजे प्रत्यक्ष खरेदी पण करतात आणि भावांतर पण करतात. तर त्याचं त्यांनी लॉजिक काय ठेवलं किंवा ज्यावेळेस हमीभाव आणि बाजारभावातला फरक जर खूप नसेल, हे कमी असेल, तर मग ते फिजिकल प्रोक्युरमेंट करतात. म्हणजे प्रत्यक्ष सरकार खरेदी करतं की जेणेकरून मग मार्केटमध्ये एक थोडा बॅलन्स होतो आणि रेट वाढतात. म्हणजे रेट पुश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण ज्यावेळेस डिफरन्स खूप असतो, डिफरन्स खूप म्हणजे काय, मग सरकारने जर सगळी खरेदी केली तर सरकारवर जास्त बोजा पडतो. म्हणून मग ते काय करतात की मग ज्यावेळेस डिफरन्स जास्त असेल त्यावेळेस मध्ये 100% भावांतर करतात. असं मिक्स मॉडेल त्यांनी राबवलं आहे आणि ते सगळं ऑनलाईन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करायला लागतं, त्याचं पोर्टल असतं, त्याच्यावरती नोंदणी करतात. मग आपलं जे काही पेर क्षेत्र असतं, उत्पादकता असतं, त्याच्याप्रमाणे मग आपण किती एरियावरती केलं होतं, किती प्रोडक्शन आपलं आहे, त्याच्याप्रमाणे मग ते कॅल्क्युलेट करून ते पैसे जमा होतात अकाउंटला. बरं सर, मध्य प्रदेशच्या योजनेबद्दल तुम्ही बोलताना असं म्हणाल त्याच्यात काही त्रुटी झाल्या किंवा संगनमत करून त्याचा लाभ दुसऱ्याच घटकांनी लाटला, तर याच्यामध्ये मध्य प्रदेशची योजना, भावांतर योजना कशामुळे फसली, त्याची कारणं काय होती नेमकी?
तर तसं जर बघितलं ना तर आकडे खूप मोठे आहेत. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 21 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती भावांतरसाठी त्या हंगामामध्ये. बरं. आणि सुमारे 1952 कोटी रुपये खर्च केले राज्य सरकारने त्यासाठी. म्हणजे हा आकडे बघितलं तर ही खूप मोठी स्कीम ठरते. पण ज्या कारणासाठी ही स्कीम राबवली होती म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेतकऱ्यांचं शोषण कमी व्हावं आणि त्यांच्यातला जो हमीभाव त्यांना मिळावा, ह्या उद्देशाने ही स्कीम लॉन्च केलेली होती. तो उद्देश काही सफल झाला नाही. कारण ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचंच भलं झालं. मग आपण आत्ताच बघितलं की व्यापाऱ्यांनी कार्टेल केलं, रेट पाडले, अरायवल जास्त झाली, ती त्यांनी स्वस्तामध्ये त्यांच्या पदरात पडली आणि ह्याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा व्यापाऱ्यांना झाला. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण झाले, खोटे रेकॉर्ड्स तयार केले. त्याच्यामध्ये मग व्यापाऱ्यांना सगळ्यात जास्त पैसे ह्याच्यामध्ये मिळाले शेतकऱ्यांपेक्षा, असं त्याच्यावर आरोप होतो. बरं. आणि दुसरं काय होतं की हे निवडणूक वर्ष होतं, म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर होत्या आणि ते निवडणुकीवर डोळा ठेवूनच ही योजना लॉन्च केलेली होती. म्हणजे मतांची बेगमी करावी हा त्याच्यामागचा हेतू होता. त्याच्यामुळे काय झालं की ते घाईघाईत ती योजना राबवली गेली. म्हणजे प्रॉपर त्याचं जे काय प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशनसाठी पाहिजे ते काही झालं नाही. त्याच्यामुळे सारखं त्याच्यामध्ये बदल करायला लागले. आधी काय होतं की हमीभाव आणि बाजारभाव ह्याच्यातला जो फरक आहे तो तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. नंतर त्यांनी सांगितलं की बाजारभाव नाही तर मॉडेल प्राईस आपण करू. मॉडेल प्राईस म्हणजे काय की बाबा हे सरासरी काढायची. म्हणजे याचं एक हे उदाहरण देऊन सांगा ना, म्हणजे आम्हाला लक्षात येईल. आता काय होतं की आपण एखाद्या कमोडिटीचं समजा मॅक्झिमम रेट 100 रुपये आणि मिनिमम रेट 30 रुपये आणि मग मधलं आपण फक्त कॅल्क्युलेशन करून डिफरन्स काढतो, बरोबर, सरासरी काढतो. तर सरासरी तसं नसतं. आणि ज्यावेळेस आपल्याला ह्याच्यात पेपरला किंवा टी व्हीला बातम्या येतात त्यावेळेस 100 रुपयाच्याच बातम्या येतात. पण कुठल्या रेटला सगळ्यात जास्त व्यवहार झाले तो रेट म्हणजे सरासरी रेट असतो. बरं. ते काय मॅक्झिमम रेट आणि मिनिमम रेटचं बेरीज करून त्याला 2 भागणं अशी सरासरी काढत नसतं. बरं. तर ते मॅक्झिमम जे काही ऑप्शन होते किंवा मॅक्झिमम जो माल आहे तो कुठल्या रेटला विकला गेला ती जी पातळी असते ती सरासरी पातळी म्हणतात, त्याला म्हणतात मॉडेल प्राईस. मग काय करतात की मग राज्यामधल्या ज्या काही प्रमुख बाजार समिती आहेत त्याच्यातली मॉडेल प्राईस काय ती सरासरी प्राईस ते काढतात. त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य आहे, मध्य प्रदेश शेजारी महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे, तर असे हे 2-3 राज्य आहेत. त्या राज्यामध्ये काय सरासरी प्राईस राहील आणि ह्या सगळ्यांचा विचार करून एक प्राईस काढतात, सरासरी प्राईस, त्याला म्हणतात मॉडेल प्राईस. ओके. मग हमीभाव आणि मॉडेल प्राईस ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचं हे झालं. त्याच्यानंतर काय आलं की त्याच्यात शेतकऱ्यांना जे पेमेंट आहे ते वेळेवर मिळाले नाहीत किंवा ते अनियमित झाले, रखडले पेमेंट. आणि दुसरं ह्याच्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारकडनं ह्याच्यासाठी अनुदान मिळत होतं. बरं. कारण मग सगळा भार काही राज्य सरकार सहन करणं शक्य नव्हतं. मग केंद्र सरकारने एका टप्प्यानंतर हात वर केले की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. आता ॲक्च्युअली केंद्रात पण मोदी सरकारच होतं, म्हणजे भाजपचं सरकार होतं आणि राज्यात पण भाजपचं सरकार होतं. परंतु तरी पण ते काही जमलं नाही. त्याच्यामुळे महिन्यांना शेवटी योजना गुंडाळावी लागली की केंद्राकडनं मदत मिळणं बंद झालं, त्या महिन्यांना योजना गुंडाळावी लागली. मग ह्या सगळ्यातनं आपल्याला काय कळतं की बाबा हे फक्त राजकीय फायद्यासाठी म्हणून घाईघाईने योजना राबवली. म्हणजे 2.5 महिने साधारण हे योजनेचा कालावधी राहिला. त्याच्यामुळे मग कमी कालावधीमध्ये जास्त अरायवल राहिली. ह्याच्याऐवजी समजा वर्षभर ही स्कीम लागू राहिली असती तर मग आवक पण एकाच वेळी जास्त झाली नसते ना. बरोबर. आणि वर्षभर लोकांना एक ॲश्युरन्स मिळालं असतं. तर त्याप्रमाणे ते झाले नाही. त्याच्यामुळे मी इतके पैसे खर्च करून सुद्धा जो काही अपेक्षित आपल्याला आउटकम होता तो काही आउटकम मिळाला नाही. ह्याचा अर्थ योजना बोगस होती का, तर योजना चांगली होती. योजनेचे 2 वैशिष्ट्य आहेत. एक तर म्हणजे सरकारचा जो खर्च आहे तो खूप कमी होतो याच्यावर. बरं. समजा तो कसा? समजा आता एखाद्या पिकाचं रेट हे हमीभावापेक्षा खाली गेलं तर मग नियमित जी पद्धत आहे त्याच्याप्रमाणे काय करायला पाहिजे सरकारला, तो सगळा माल विकत घ्यावा लागतो. तो सगळा माल विकत घ्यायचा, त्याचं ट्रान्सपोर्टेशन आणि तो साठवण्याचा खर्च हा खूप खर्च होतो. त्याच्याऐवजी जर समजा भावांतरचा पर्याय निवडला सरकारने तर त्या सरकारला मग काय करायचं, सगळा माल खरेदी करण्याची गरज नाही, तर फक्त जो डिफरन्स आहे तेवढंच द्यायचं. समजा सगळा माल खरेदी करायला तुम्हाला 100 रुपये लागतात आणि डिफरन्स द्यायला जर समजा तुम्हाला 30 रुपये लागतात तर तेवढे पैसे सरकारचे वाचतात. बरोबर. त्यामुळे सरकारच्या दृष्टीने पण ही योजना चांगली आहे. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना का चांगली आहे, कारण जी खरेदीची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खरेदीमध्ये एका लेवलनंतर शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही, उलट ते ससे होलपट होते. तर ह्याच्यामध्ये हे काही सगळी भानगडच नाही ना. थेट पैसे जे डिफरन्सचे जे पैसे आहेत ते थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना थेट लाभ ह्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे एका बाजूला सरकारचा पण फायदा होतो, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचाही फायदा होतो. त्याच्यामुळे ही स्कीम चांगली आहे. सगळं घोडं कुठं पेंड खाते तर त्या अंमलबजावणीमध्ये घोडं पेंड खाते. म्हणजे हे जर का प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं असतं, म्हणजे जे काही कागदपत्र असतात, जे काही निकष असतात आणि जे काही पूर्ण जी प्रोसेस आहे ती जर व्यवस्थित स्ट्रीमलाईन झाली असती तर हे प्रॉब्लेम येत नाही. दुसरा ह्याच्यातला प्रॉब्लेम आहे की ट्रान्सपरन्सीचा. म्हणजे आता काय होतं की ते सगळं मॅन्युअल कारभार आहे आणि आपल्याला माहिती आहे बाजार समित्यामध्ये कसं रेकॉर्ड तयार करतात,
ते कसं मॅन्युप्युलेट करतात. त्याच्यामुळे मग हे आपल्या अनुदानाचे घोटाळे वगैरे सगळे आपल्याला माहिती आहेत. कांदा अनुदानाचा घोटाळा, बाकीचे धान अनुदानाचा घोटाळा. तर हे प्रॉब्लेम कशामुळे होतात की सगळे मॅन्युअल कारभार चालू असतात. त्याच्यावेळी आपण टेक्नॉलॉजी वापरली आणि हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, हे सिम्पल टेक्नॉलॉजी आहे, वापरणं शक्य आहे. तर टेक्नॉलॉजी जर वापरली तर मग मानवी हस्तक्षेप याच्यामध्ये राहतच नाही आणि जे ॲक्च्युअल अरायवल आहे किंवा ॲक्च्युअल शेतकऱ्याचा जो माल आहे त्याची काही जे प्रतवारी आहे त्याची प्रॉपर नोंद होते, त्याची प्रॉपर बिलं तयार होतात. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस असं अनुदान देण्याची वेळ येते किंवा भावांतरसारखी स्कीम राबवायची वेळ येते त्यावेळेस प्रॉपर डेटा अवेलेबल असतो. तो जर डेटा अवेलेबल असेल तर मग ही ट्रान्सपरन्सी राहते, ही पारदर्शकता राहते. त्याच्यामध्ये त्यातले जे काही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार असतात त्याला वाव मिळत नाही. त्यामुळे हे जर अशा पद्धतीने जर योजना राबवली तर ह्या योजनेचा निश्चितच फायदा होऊ शकतो. बरं सर, आता हे सगळं आम्ही मध्य प्रदेशचं बघितलं, हरियाणाचं बघितलं, सगळं ऐकलं त्याचं विश्लेषण. मुद्दा काय आहे आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आम्हाला जे काही 4,000 कोटीचं जी घोषणा केली होती, जे काही मिळणार होतं बाबा, आम्ही त्याच्याकडं म्हणजे अपेक्षेनं आम्ही वाट पाहत होतो की आता मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. 1 महिना गेला, मग ते आता आम्हाला मिळणारच नाही का असं आम्ही समजायचं आहे का? नाही, तर ह्याच्यामध्ये तर सरकारच्या बाजूने काय सांगितलं जातं की आचारसंहिता आता लागू आहे. म्हणजे आचारसंहिता आधी माहीत नव्हती का? बरोबर, आचारसंहितेच्या आधीच कसं काय तुम्ही स्कीम डिक्लेअर केली? हे तर सरकारच्या हेतूबद्दल शंका आहे ना, की सरकारला खरोखर स्कीम राबवून शेतकऱ्यांना फायदा द्यायचा होता की फक्त निवडणुकीपुरतं त्यांना एक गाजर दाखवायचं होतं? हा प्रश्न इथे निर्माण होतो. कारण हा रेट काय अचानक एक आठवड्यात पडलेले नाही आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून ही ओरड आहे. कापसाच्या रेटची पण तीच ओरड आहे, सोयाबीनच्या रेटची पण तीच ओरड आहे. आंदोलन होत आहेत शेतकऱ्यांची. मग हा काही प्रश्न नवीन नाही आहे किंवा सरकारला नवीनच त्याच्याबद्दल इंटरव्हेन्शन करायची वेळ आली असं नाही आहे. मग सरकार आचारसंहितेची लागू व्हायची वाट कशाला बघत होतं? आचारसंहितेच्या एकदम तोंडावर त्यांनी का निर्णय डिक्लेअर केला? त्याच्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. आणि दुसऱ्या ह्याच्यामधली गोष्ट काय आहे की समजा आचारसंहिता उठल्यानंतर त्यावेळेस अंमलबजावणी सुरू होईल, त्यावेळेस हे नेमकं अटी शर्तीचे काय पात्र मारून ठेवतात ह्याच्यावरती बरेच गणित अवलंबून आहे. दूध अनुदान विषय ताजा आहे, कांदा अनुदानाचा विषय तुम्हाला माहितीच आहे, त्याच्या आधी कर्जमाफीचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं होतं की बोलताना खूप मोठ्या घोषणा केल्या की अमुक लाख शेतकऱ्यांना आम्ही फायदा करून देऊ, अमुक लाख कोटी रुपये आम्ही ह्याच्यासाठी तरतूद केली, अमुक 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली. पण प्रत्यक्षामध्ये जे काही निकष अटी लावलेल्या होत्या त्याच्यामुळं जे दावा केलेला होता त्याच्यापेक्षा खूप कमी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्याच्यामुळे भावांतरासारख्या योजनेमध्ये समजा अंमलबजावणी झाली तरीसुद्धा ते अटी शर्ती आणि निकष काय असतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. समजा आता इथं केंद्र सरकारने पण मध्यंतरी परवानगी दिली होती की तुम्ही तुमच्या पातळीवरती भावांतर योजना सुरू करू शकता तेलबियांसाठी. पण त्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही जो काही तुमचा माल आहे तुमच्या राज्यामध्ये तयार झालेला पिकवलेला त्याच्या 25% मालासाठी योजना सुरू करू शकता. मग समजा त्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतराची घोषणा केली. मग त्या ह्या कालावधीमध्ये राज्यामध्ये जितका कापूस आणि सोयाबीन पिकलं त्या सगळ्या मालासाठी लागू होणार आहे का 25% लागू होणार आहे? हा पण विषय महत्त्वाचा आहे ना. 25% जर झाला मग बरेच शेतकरी त्यातनं बाद होणार. दुसरं म्हणजे बाजारभाव आणि हमीभाव ह्याच्यातला फरक देणार का मध्य प्रदेशप्रमाणे मॉडेल प्राईस आणि हमीभाव ह्याच्यातला फरक देणार? समजा मॉडेल प्राईसचा जर निकष लावला तर मग आणखी बरेच शेतकरी त्याच्यामध्ये बाद होणार. त्याच्यामुळे सरकारच्या अटी शर्ती काय राहतील ह्याच्यावरती पण ह्याच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि दुसरं म्हणजे सरकारने फक्त घोषणा केली की आम्ही सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना लागू करणार आणि त्यासाठी 4,000 कोटी रुपये तरतूद करणार. मग त्यासाठी काय अटी निकष आहेत किंवा काय त्याचे कागदपत्र लागतील ह्याचं एका वेळीचं पण काही क्लॅरिफिकेशन नाही. आता जर आपल्याला बघितलं तर म्हणजे दोन्ही पिकांचा जर विचार केला आपण कापूस आणि सोयाबीन तर जवळपास 70 ते 90% माल विकून झालेला आहे. बरोबर, असे खूप कमी शेतकरी आहेत की ज्यांचा माल आता शिल्लक आहे. आता जर समजा हे ज्यावेळेस स्कीम लागू होईल त्यावेळेस कळेल शेतकऱ्यांना की ह्या अटी होत्या, हे निकष आहेत किंवा हे कागदपत्र आपल्याकडे पाहिजेत. तर मग ते आता बैल गेला झोपा गेला असं होईल ना. आता माल तर विकून झालेला आहे, मग त्या शेतकऱ्यांना तिथं मोठं नुकसान होणार. दुसऱ्या ह्याच्यातली गोष्ट काय की जो माल बाजार समितीमध्ये विकला जाईल त्या मालासाठीच ही योजना लागू होणार ना. कारण बाजार समितीमध्ये जी काही पक्की पावती आहे त्या रेकॉर्डप्रमाणे तुमचं ठरणार. मग आता समजा खेडा खरेदी आहे, खेडा खरेदी म्हणजे काय तर व्यापारी थेट बांधावर येऊन विकत घेतात पण त्याचा काही व्यवहार नसतो, ते एकमेकांच्या विश्वासावर चाललेलं असतं. मग आता समजा सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचा विचार केला तर 30 ते 40% ह्याच्यामध्ये खेडा खरेदी असते. आता खेडा खरेदी म्हणल्या मग यांच्याकडे पावत्या नाही आहेत, म्हणजे ते शेतकरी ह्याच्यामधनं वगळलेच जाणार. आणि त्या केसमध्ये काय होणार की ज्या व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांकडनं माल खरेदी केलाय ते आपले त्यांच्याकडे 7-12 उतार तर असतोच ना, ते आपले शेतकरी म्हणून मिळवतील आणि त्याचे जो काही अनुदान आहे भावांतरचं ते शेतकऱ्यांना मिळणार नाही, ते व्यापाऱ्यांना मिळणार. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम होणार आहे.
आणि दुसऱ्या ह्याच्यातला मोठा प्रॉब्लेम काय की आज सुद्धा बहुतांश बाजार समित्यांमध्ये सरकारचा दावा काही असो तर बहुतांश व्यवहार हे कच्च्या पावतीवर होतात. म्हणजे तुम्ही माल ज्यावेळेस विकता आडत्याला तर तुमच्या आणि आडत्याचे घरगुती संबंध असतात ना वर्षानुवर्षाचे, त्याच्यामुळे मग एक विश्वास असतो आणि एका लेवलनंतर आपण काय त्याशी पंगा घेऊ शकत नाही, ही पण शेतकऱ्यांची अडचण असते. त्याच्यामुळे हे कच्च्या पावतीवर तो लिहून देतो की इतका माल आला, इतके पैसे देणं आहे, ह्या तारखेला पैसे देऊ. पक्की पावती नसते. मग पक्की पावती नसेल तरी भावांतरमध्ये तर सहभागीच होऊ शकणार नाहीत, कारण मग ते कागदपत्र ते बसणारच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत. मग ह्या सगळ्या अडचणीवरती आज तर काही सोल्युशन दिसत नाहीये, कारण सरकार आता फक्त इलेक्शनच्या प्रचाराच्या मोडमध्ये आहे आणि ते नुसतं घोषणा करतात की बाबा हे आम्ही असं करू तसं करू, भावांचा फायदा सगळ्यांना मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करू नका एवढं ते सांगतात. परंतु हे जे काही सगळे हे करायला लागणार आहे मशक्कत, त्याचं काय करायचं ह्याच्यामध्ये अजून काही क्लॅरिटी नाही आहे. त्याच्यामुळे हे 4,000 कोटी रुपये नेमके कधी मिळणार आणि किती शेतकऱ्यांना मिळणार हा अजून प्रश्नच आहे. ओके सर, आता प्रश्न असा आहे की 4,000 कोटी रुपये कधी मिळणार याच्याबद्दल आम्हाला तुम्ही जसं म्हणतात की त्याच्याबद्दल साशंकता आहे. पण मुद्दा काय आहे, मग एवढी मोठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, निवडणुकांच्या तोंडावर गाजावाजा केला, मोठी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना दिलासा याच्या अंतर्गत त्या बातम्या चालवल्या, सगळं झालं. मग ह्या योजनेचा नेमका हेतू काय होता? का आम्हाला फक्त येड्यात काढायचं होतं शेतकऱ्यांना? म्हणजे आम्ही येड्यात काढले म्हणजे त्यांना वाटलं की हां चला हे सहज येड्यात काढू शकते, त्यासाठी फक्त यांना एक 4,000 कोटीचं गाजर देऊन टाकू, असा हेतू होता का याच्या मागे? मग आता हे घोषणेचा मुहूर्त कधी होता त्याच्यावर कळतं नाही हेतू काय. आचारसंहिता लागू व्हायच्या तोंडावर यांनी घोषणा केली 4,000 कोटी रुपये आम्ही भावांतरसाठी लागू करू. तर हे सरकारचं जे आता काय चाललंय ना, हे सगळं हेडलाईन मॅनेजमेंट चालू. हेडलाईन मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आपल्या बाजूचं नॅरेटिव्ह डेव्हलप करायचं. कारण शेतकऱ्यांमध्ये ह्यांच्याबद्दल नाराजी आहे, केंद्र सरकारबद्दल पण नाराजी आहे आणि राज्य सरकारबद्दल पण नाराजी आहे, हे त्यांच्या लक्षात येतं. मग ह्याला ॲड्रेस करण्यासाठी ते काय करतायत, तर आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही निर्णय घेतोय, खूप काही मोठ्या घोषणा करतोय असं ते सांगतात. मग ते सांगताना ते काय करतात, कधी कधी अर्धवट माहिती देतात, कधी कधी दिशाभूल करणारी माहिती देतात. कधी असं कशा कशात केलंय त्यांनी? म्हणजे ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे कधी कधी त्यांनी खोटी माहिती पण दिली आणि ते काय करतात की एक अशी घोषणा करून टाकतात. समजा आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पेपरला बातमी येणार, टीव्हीला बातमी येणार, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, ट्विट केली, पेपरला बातमी येणार, टीव्हीला बातमी येणार. मग 2-4 दिवस काय होतो, माहोल असं माध्यमांमध्ये चालू राहतो. समजा आता एक उदाहरण घेऊ आपण, आता ताजं कांद्याचं उदाहरण. आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं उपमुख्यमंत्र्यांनी काय की पंतप्रधान मोदींचे आभार. कशासाठी आभार, तर 99,150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. आणि मग थोडक्यात कांदा निर्यात बंदी उठवली आणि त्या सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राला होणार. आणि सगळीकडे बातम्या आल्या, टीव्हीवर तर ते सुरू आहे की कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी होती ती उठवली. पण ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी आहे का, तर 1 क्विंटल कांद्याला सुद्धा नव्याने परवानगी दिलेली नाही. अरे बापरे. तर त्याच्यामध्ये काय होतं की कांदा निर्यात बंदी अजून पण लागूच आहे. तर 2023-24 मध्ये कांदा निर्यात बंदी लागू असताना अपवाद म्हणून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट पातळीवरती द्विपक्षीय कराराप्रमाणे काही देशांना कांदा आपण निर्यात केला. त्यासाठी सरकारने स्पेशल अपवाद म्हणून परवानगी दिलेली होती. तर हे 3-4 वेळा त्यांनी हे निर्णय घेतलेले होते. त्या सगळ्यांची बेरीज करून तो होता 99,150चा आकडा. आणि ती बेरीज करून त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक डिक्लेअर केलं होतं, PIB वरती टाकलं. ते काही नोटिफिकेशन नव्हतं नवीन कांदा निर्यातीचं, आणि ते रेफर करून फडणवीसांनी ट्विट करून टाकलं की याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, कांद्याचा प्रश्न आता सुटला आणि कांद्याचा प्रश्न आता उरला नाही, ह्याचा तर विरोधकांना दुःख होईल असं टोमणं सुद्धा त्यांनी मारलं. आता ह्याच्या मागचं कारण काय होतं की 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारने गुजरातच्या कांद्याला, पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. मग त्याच्यातनं काय परसेप्शन तयार झाली की महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपाशी ठेवून तुम्ही फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना परवानगी दिली, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे असं सगळीकडे वातावरण तयार झालं आणि कांदा उत्पादक पट्ट्यात त्याचा आपल्याला फटका बसेल ह्याची भीती भाजपला वाटायला लागली. त्याच्यामुळे मग ह्याचं मग आता काय करायचं, मग ह्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी म्हणून ह्यांनी हे 99,150चं पिल्लू सोडून दिलं. ऍक्च्युली अशी कुठली निर्यात बंदी उठवलेली नाही, अजून निर्यात बंदी सुरूच आहे. म्हणजे कांद्याची निर्यात बंदी कायम आहे. कांद्याची निर्यात बंदी कायम आहे आणि त्याच्यामुळे जे काही रेट पडलेले आहेत, शेतकऱ्याचं कंबरडे मोडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही एका काडीची सुधारणा झालेली नाही. आता हे नॅरेटिव्ह बदलायचं किंवा सरकारच्या बद्दल पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं, हा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडनं होता. दुसरं उदाहरण आहे साखरेचं, ऊसाचं. आता मध्ये काय बातमी आली की हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजपचे नेते, त्यांनी सांगितलं की ते बी हेवी मोलॅसिसवरची जी बंदी होती त्याच्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी ती बंदी सरकारने उठवली. त्याच्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला. सगळीकडे बातमी आल्या
की साखर उद्योगाला दिलासा मिळाला, तसंच त्यांच्या FRP वेळेवर देणे शक्य आहे. पण आता असं उघड झालं की असा निर्णय अजून झालेला नाही आहे. ते अजून चर्चेतच आहे, तो प्रस्ताव आहे, अजून अद्याप निर्णय झालेला नाही आहे. ते पेट्रोलियम मंत्रालयाकडे जाईल पत्र, पेट्रोलियम मंत्रालय त्याच्यावर विचार करेल आणि त्याच्यानंतर मग काही निर्णय झाला तर होईल. याचा अर्थ निर्णय झाला आहे का, तर नाही झालेला. पण माध्यमांमध्ये चित्र काय रंगवलं की केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला. तर अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं आणि त्याच्यामधून मग असा प्रयत्न केला जातो की बाबा सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काही करतं. तर तीच गत भावांतरची होईल की काय अशी तर शंका वाटायला लागली. कारण आता दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता लोकसभेच्या प्रचाराच्या सगळ्या सभा सुरू आहेत. जो आता ग्रामीण भागातल्या सभांमध्ये ते प्रत्येक सभेमध्ये हेच सांगते की आम्ही भावांतर योजना लागू केली, पण आता आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आता काही पैसे देता येत नाहीत. पण आचारसंहिता संपली की अकाउंटवर 4,000 कोटी रुपये जमा होणार. कोणाच्या तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 4,000 कोटी रुपये जमा होणार. तर याचा अर्थ काय की बाकीची जी काही प्रशासकीय त्याच्यासाठी जी तयारी आहे ती पूर्ण झालेली असेल ना, की फक्त आचारसंहितेचा अडसर असल्यामुळे तो निर्णय आता होत नाहीये. पण एकदा आचारसंहिता संपली की हा निर्णय होईल. मग आम्ही चौकशी केली की बाबा पर्यावरण विभागाकडे याच्यात काय तुम्ही तयारी केली किंवा त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात, काय निकष आहेत, कुठले शेतकरी त्याच्यासाठी पात्र असतील, कुठले शेतकरी त्याच्यासाठी अपात्र असतील. तर तिथं सगळं शांतता आहे. म्हणजे अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की असा निर्णय झालेला नाही, भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करायची असा निर्णय झालेला नाही असं पर्यावरण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. आणखी 2 अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा पण दिला. आणि मग ह्याचा अर्थ काय की आता त्या अधिकाऱ्याची माहिती कितपत खरी आहे खोटी आहे हे थोड्या दिवसामध्ये कळेल. परंतु ह्याचा अर्थ काय की काही तयारी तर नाही आहे ना. म्हणजे आता ही काही मोठी प्रोसेस असते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यासाठी पोर्टल तयार करावं लागतं. म्हणजे कर्जमाफी योजनेसाठी जसं पूर्ण एक मोठी यंत्रणा राबवली ऑनलाईन रजिस्ट्रेशनची, पोर्टल तयार करण्याची, तशी यंत्रणा आपल्याला भावांतरसाठी पण लावावी लागते. ते काही एका रात्रीत तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी खूप आधीपासून पूर्वतयारी करावी लागते. मग तुम्ही जर आचारसंहिता संपल्या पैसे जमा करणार असाल तर ती तयारी सुरुवात तर व्हायला पाहिजे. पण तशी सरकार दरावर काही हालचाल दिसत नाही. किंवा 16 मार्चला ज्यावेळेस भावांतरची घोषणा झाली त्यानंतर आज तर काही सरकारकडनं किंवा कृषी विभागाकडनं पर्यावरण विभागाकडून ह्या भावांतर योजनेबद्दल एकही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. त्याच्यामुळे हे बोलायचीच कडी, बोलाचाच भात. तरी पण हे खाऊन शेतकऱ्यांनी तृप्त व्हावं, ढेकर द्यावी आणि आमच्याच पक्षाला मतदान करावं अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु आता शेतकऱ्यांना पण हे कळून चुकले की हे लबाडाचं आवतं नाही, खाल्ल्याशिवाय काही खरं नाही. ओके सर, आता तुम्ही परत एक मुद्दा अत्यंत विस्कटून सांगितला आहे. भावांतर योजना काय आहे, भावांतर योजना मध्य प्रदेशमध्ये कशी राबवली गेली, हरियाणामध्ये कशी राबवली गेली, ती फसली का, महाराष्ट्रात जी काही घोषणा झाली आहे ती फक्त घोषणेच्याच पातळीवर आहे, त्याच्यावर अजून शेतकऱ्यांना रुपयाही मिळालेला नाही आहे, पुढे मिळेल की नाही याच्याबद्दलही शंका आहे. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली असतील. तुम्ही अत्यंत विस्कटून आपले जे ठरलेलं आहे विस्कटून तुम्ही आम्हाला हे सगळं विश्लेषण सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू.